कंगना आणि कांगणे हे दोन व्यक्ती आहेत. कंगना राणावत या देशाच्या संसदेमध्ये खासदार आहेत आणि विठ्ठल कांगणे हे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवतात. पण या दोन पैकी कोणाला शिक्षा होणं गरजेचं आहे हे एकदा आपण तपासून बघणं गरजेचं आहे. आपणच नाही तर या देशातल्या जनतेने आणि या देशातल्या सरकारने देखील या दोघांबद्दल थोडी तपासणी करून बघितली पाहिजे की कंगना आणि कांगणे यांच्यापैकी नेमकी कोणाला शिक्षा व्हावी. ज्या सावरकरांना इथले लोक स्वातंत्र्यवीर म्हणतात त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जर कंगना राणावत अपमान करत असेल तर शिक्षा ही तिला झाली पाहिजे. पण ती देशाच्या संसदेमध्ये निवडून येते, खासदार होते आणि ती आपल्याला आता ज्ञान द्यायला सुरुवात करते. आता सावरकरांचा अपमान या कंगना राणावतने कधी केला असं जर तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला सांगेन की कंगना राणावत सांगते की 2014ला या देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं. मग ज्या स्वातंत्र्यवीरांना, त्या सावरकरांना तुम्ही स्वातंत्र्यवीर म्हणता त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमकी कोणत्या स्वातंत्र्याची लढाई लढली होती? याचा अर्थ त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणण्याची गरज नाही का? आणि जर हे लोक या सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणत असतील तर मग हे त्या बाईच्या विरोधामध्ये का गेले नाहीत? सावरकरांचा अवमान होतो आणि या बाईला हेच लोक पुन्हा निवडून देतात. म्हणजे ज्या सावरकरांनी समजा स्वातंत्र्याची लढाई लढली असं हे म्हणतात, आता 2014ला जर स्वातंत्र्य मिळालं असेल तर निश्चितच स्वातंत्र्यवीर सावरकर हे कुठल्याही स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नव्हते असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण 2014ला सावरकर अस्तित्वात नव्हते. 1947ला जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये जर ते असतील आणि त्यांना जर आपण स्वातंत्र्यवीर म्हणत असू तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य हे 1947लाच मिळालेलं आहे. पण 1947च्या स्वातंत्र्याला न मानता 2014ला जर या देशाला स्वातंत्र्य मिळालं असेल तर सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणण्याऐवजी आपण नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्यवीर म्हटलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणणं हे चुकीचं आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली जर स्वातंत्र्यच मिळालं नसेल तर त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि जर समजा त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांनी जर स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले असतील आणि ते जर स्वातंत्र्यवीर असतील तर या लोकांनी कंगना राणावत यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तिचं इंस्टाग्राम अकाउंट, तिचं फेसबुक अकाउंट, तिचे सगळे अकाउंट हे बंद करायला पाहिजे होते. कारण तिने या सगळ्या शहीदांचा, या सगळ्या स्वातंत्र्यवीरांचा अवमान केलेला आहे. पण तिचं इंस्टाग्राम अकाउंट बंद होत नाही. ती खासदार होते कारण 2014ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि सावरकरांना आता स्वातंत्र्यवीर म्हणण्याची गरज नाही असं स्पष्ट होत आहे. जर त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणायचं असेल किंवा या लोकांना जर असं वाटत असेल की आपण त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणायला पाहिजे, विशेषतः शरद पोंक्षे यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे की आता स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणण्याची गरज नाही आहे. कारण त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्यच मिळालेलं नाही. त्याच्यामुळे आता खरं जर स्वातंत्र्यवीर कोणाला म्हणायचं असेल तर शरद पोंक्षे यांनी या सरकारमधल्या अनेक नेत्यांना स्वातंत्र्यवीर म्हणावं ज्यांनी 2014मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. दुसऱ्या बाजूला लोकशाहीचा एक भाग असलेलं जे भारतीय संविधानामधलं सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे आर्टिकल 19, या कलमाचा आधार घेऊन जर कोणी खरं बोलत असेल किंवा विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जात असेल आणि सरकारच्या चुका जर ते लक्षात आणून देत असेल तर अशा लोकांचे इंस्टाग्राम अकाउंट सरकारने बंद करायला नाही पाहिजे. पण ते अशा लोकांचे अकाउंट बंद करतायत आणि कंगना राणावत सारख्या व्यक्तींच्या अकाउंटला लाखोंचे फॉलोअर्स आहेत, त्यांचे अकाउंट मात्र चालू आहेत. म्हणजे त्यांनी काहीही बोललं तरी त्यांना माफ आहे. पण तुम्ही मात्र काहीही बोलायचं नाही आणि कुठेही सरकारची चूक दाखवून द्यायची नाही. सरकार जरी चुकलं तरी सरकार किती बरोबर आहे हेच तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे सरकारच्या हातून जर एखादी चूक झाली तर ती कशी महत्त्वाची होती हे जर तुम्हाला येत असेल तर कदाचित तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुम्ही खऱ्या अर्थाने या लोकशाहीच्या तत्वाचं पालन करत आहात. म्हणजे सरकारची कोणतीही चूक झाली तरीही तुम्हाला फक्त एवढंच सांगता आलं पाहिजे की सरकार किती महत्त्वाचं आहे आणि सरकारने हे किती महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि ते किती महत्त्वाचं होतं. म्हणजे हे जर झालं नसतं तर कदाचित या देशामध्ये काहीतरी अनर्थ घडला असतं असं जर तुम्हाला सांगता आलं तर खऱ्या अर्थानं तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुम्ही या लोकशाहीचे फॉलोअर आहात.
पण तुम्ही जर या लोकशाहीमधल्या चुका लक्षात आणून देत असाल, तुम्ही जर सरकारवरती टीका करत असाल, तर तुमचे अकाउंट मात्र बंद केले जाणार आहेत. त्याच्यामुळे कंगना की कांगणे असा जर तुमच्या समोर प्रश्न असेल, तर तुम्ही आता सुज्ञ होऊन तुमचा विवेक जागृत ठेवून आपण विचार केला पाहिजे की नेमकं दोषी कोण आहे. जर कंगना राणावत बरोबर असेल, तर मग आता सावरकरांना आपण स्वातंत्र्यवीर म्हणायचं नाही का? हा प्रश्न माझा स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर असं जे लोक संबोधतात त्या लोकांना आहे की जर 2047ला जर स्वातंत्र्यच मिळालं नसेल, तर आता इथून पुढे तुम्ही त्यांच्या नावासमोर स्वातंत्र्यवीर लावण्याची आवश्यकता नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सावरकरांच्या प्रयत्नामुळे या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर मग मात्र तुम्हाला या कंगना राणावतच्या विरोधामध्ये सरकारला सांगावं लागेल की लवकर ॲक्शन घ्या. पण तुम्ही ते नाही करणार. तुम्हाला याची जास्त भीती वाटते की तुमच्या सरकारवरती कोणी टीका करायला नको. खरं तर लोकशाहीमधल्या सरकारने कांगणेसारखे जे काही लोक आहेत किंवा त्यांच्या ज्या काही टीका आहेत त्या टीका मोठ्या मनानं स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की होय, लोकशाही आहे, आर्टिकल 19 नुसार त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि ते आमच्या चुका लक्षात आणून देत आहेत असं या देशातल्या सरकारनं सांगितलं पाहिजे. आणि त्या मोठ्या मनानं या सगळ्या चुका त्यांनी ॲक्सेप्ट करून त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करू असं जाहीर केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीमध्ये आहोत. अन्यथा एका बाजूला कंगनासारखे लोक हे किती जरी वायफळ बोलत असले आणि सरकार किती बरोबर आहे असं जर सांगत असतील, तर ते सरकारमध्ये जाऊन बसतील आणि लोकशाहीमध्ये ज्या विरोधी पक्षांचा म्हणजे ज्या जनतेचा आवाज महत्त्वाचा असतो त्या जनतेचा आवाज जर दाबला जात असेल आणि त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद केले जात असतील, तर आपण लोकशाहीच्या कोणत्या टप्प्यावरती आहोत हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे.